अरे रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिरजोर पोरांना भरलंय पिस जस होईन तस जस होईन तस जस होईन तस काय वाकर गेली काल काय केली ती भावाली तिकडे येऊन बसा आपल्या कट्ट्यावर काय खातो काय कशाला ती म्हणते सकाळ सकाळ झालंय ना महाभारत आज न वाल वाल बंद नाही का हे जाऊन दे होती काय कालून केले मला भूक लागली मी गडबड होते मग यायचं जेवायला लवकर अरे त्या नाम्याचं काय तिथं ते ट्रॅक्टर फासला होता तिकडे गेलो तुम्हाला बरे लोकांची स्कूटी दिली तू कोण अशी बार तोंड 12 वाजले म्हणून बसली काय झालं काय ती गावाची बडबड बडबड चालली जाय करीन तुला काय घेणं तिथे काय दुखत आहे काय काय ते कंबर किती सरळ मन एवढं दुखतोय ना वैताग आलाय नुसता शिवाला झालं बसशील सगळ्या वाटणे केलं मग कट्ट्या सीट वाटून दिली जाण तुम्ही नका आता सुरू त्यांचे फोटो नाही पाहिजे ती कवाची सकाळपासून बडबड बडबड चालली तिची ती भाऊजी गबस म्हणते तरी गबसत नाही काय ती पहिली तर पार तोंडावरची माशी आले तो जाऊ दे मरू दे बरं बस कपची काय नाही बघायचं नाही आपलं माझ्या वाट्यावर काय पाहिजे कट्टा वाटून दिलायचा काय कट्टा लयच अवघड आहे लहान लेकरांनी काय होतंय तेव्हा घेणं त्याने इथंच नाही जर पाय द्यायचं ठणका मारून घ्यायचं तुला लय घाण सवय लागली मी बघत थोपडे भाऊ काय बडबड करतो सकाळ सकाळ मी माझ्या बायकोला बोलतो ना तुला काय बाय माणसाने करायला लागला कर माझ्या बायकोला नको बोलू का अरे कवर आता फार म्हातारा व्हायची पाळी आली ना आता तरी बायकोच्या ताब्यात राहतो का तूच राहिला होता बोलायचा का म्हणलो होतो तूच राहिला होता बारा बोलायचा एवढं बरं काय ऐकत असतो रे बायकोचं तुम्ही ऐकत काय तर तेवढी धुसफुसच करतो तुम्ही अरे आम्ही बारीक धाकटे आहेत काय तू फुस केली तुला मोठेपणा सांगतो तुझंच खरं आहे सगळी जाऊ दे आम्हीच खोटे आम्ही इथून निघूनच जातो नाही तू तिकडे राहायला तू काय जातो आम्ही जातो ना काय जातो काय बापाची काय आता बसता उठता तुमचे डोळे तुला काय करायचं ते एसटी तू कोणी उतरू कोणी कडे कोणी बघ बरं बारी गाडी काय आली काय जाय नाही ना कोणी ती गाडी ताईच दिसते हो तू गप्पट ना मी सांगतो ना गप्पट येऊन दे ती काय फौजदार सॉरी कोण आहे ती मालकीने का आपली बहीण आहे आसन बहीण तिला दिलाय आपण जाऊ दे साड्या आहेत काय दुसरं काही कुछ घालून येते की साडी तुला काय करायची तुला बाकी पुढलं लय लाज वाटत असली घेऊन द्यावा बघून द्यायचं इकडून ये काय झालंय दादा बस इथं. बरं का बरं आहे, बरं आहे. ते झालंय अरे, काय ती पिशवी बाहेर ठेव परत मंदिर काय आणलं ए भाऊ ए बस शांत ठेव ती बाहेर. काय तुम्हाला पिशवी कशी घाई घाई उचल घरात दिली इथं ठेव. काय इथं कान फडता कुठं. झालंय तुला काही गरज पडली ए शांत बसा तुम्ही ए अरे आपल्या दादा भांडण करतात का मोठा भाव आहे अरे समजून कालच्या घे. धरून नुसतं आम्हाला लोक सळो की पोळ करून सोडलं आता काय केलं एक मिनिट. तुला काय गरज होती पिशवी अहो हातातून घेतली त्याच्याच दारू म्हणून ती पडली. टेकवली तरी ती म्हणते काय आहे दादा काय काय अहो, आणलंय काय घरी? झालंय काय काय नाही झालं बाई तुझी इथे त्याला होय ताई काय झालं? होय काय गमोय गमोय आणलं काय पिशवी काय नाही अरे तर तुला आले मी वर्ष तुम्हाला लाज श्राद्ध- वाटत नाही का? गहू आणलंय म्हणजे काय आले वर्ष श्राद्धला आईच्या तर तुमचे भांडणं चालले तर ह्याचं तोंड तिकडे त्याचं तोंड इकडे. वर्षातून 8 दिवस आधी झालं का वर्षात हा, म्हणलं जावा काही तयारी चालू आहे भावाची आणि त्यांची बघावं म्हणलं भाऊ जायची काय तयारी लय लोकं जीवन. 8 दिवस आधी हा मग नाही तुला कोण म्हणलं, सांगितलं? जायचं मी आईचं वर्ष श्राद्ध आहे. तू कोण म्हणलं वर्ष श्राद्ध? कोण म्हणलं म्हणजे आता वर्ष श्राद्ध आले 8 मग दिवस तिला काय माहित नसणार आहे काय तोय म्हणे गिनीन गेलं काय तिचं तुला आता कोण कोण बोललं आठ दिवसावर आलंय.
भाऊ कोण बोलवलं होतं म्हणजे काय तिला काय ए थांब तिला काय आमंत्रण द्यायचं ही काय कोणी बोलवलं होतं म्हणजे पण माझी आई ठरलंय का आपलं वर्ष श्राद्ध? मग ती आली विचारायला ती ठरलंय काय का? मी काय म्हणतो ती आमच्या मुद्देशी बोल, हळू बोल, मुद्देशी बोल, व्यवस्थित बोल. ठरलंय का आपलं? ठरलंय का म्हणजे ती आली म्हणजे आई, मोठं बाप भाऊ, झालं नाही काय घालायचं का तुला वर्ष श्राद्धाचं? नको ए, घालू. थांब दादा, तुला घालायचं का? थांब तू ती आली म्हणजे तुला काय एवढं डोंगर कोसळला काय हा डोंगराचं काय संबंध आहे कोसळायचा? आणि मग काय याला भानमान करतो येऊन दे ना तिचा विषय कळून दे ना ती कायसाठी आली काय मी काय आली विचारतो? अरे दारात बडबड नको करू. दारात पाऊल नाही ठेवलं की लागला बडबड करायला बायकून तू वय भाऊ काय करायचं वर्ष श्राद्धचं? तुम्ही तुमचं ठरवा काय करायचं काय नाही, मला काय विचारता? दादा काय झालंय? अरे काय नाही कालच्या धरून कुठं पाला पाडलाय आणि ह्या दोघींचे बांधणं चालले कालच्या धरून ह्यो बी माझ्या एवढा भरतोय आणि काय चाललंय यांचं यांनाच मेळ लागा ना आणि आता 8 दिवसा 10 दिवसा वर्ष आलं की तो म्हणला मी नाही घालणार जा ह्यो मोठा धाकटा का कोणी 1 मिनिट समजून घे. तुझ्या लग्नाचा खर्च मी केला, याच्या लग्नाचा खर्च मी केला, म्हातारी दुखण्याचा खर्च मी केला, वरून याला 20 गुंठे जादा दिले आणि सगळे भारी वावर देऊन हे टाम तुम्हीच खाते. आम्ही रोज मिरची खातोय माहिती एक मिनिट. काय? सगळे पैसे संपले. भाऊ भाऊ एक आणि मिनिट. म्हाताऱ्याचं ए, आपण केलं, एक आता मिनिट आईचं थांबा. करते ते. हा. बोलूच नको. काय म्हणला मला तू अरे मी बाहेर जाऊन सगळे लग्नाच्या अगोदर मग आता 4-5 वर्ष झाले लग्न झालं ना मला पोर बाळ नाही याच्या पोरीचं लग्न झालंय तरी याला कळत आहे का माहिती. अख्खं मी आलं मी 10वी-12वी झाल्यापासून काम करतोय याच्याकडे पैसे दिलेले ना सगळे का मी माझ्या खिशात घातलेत आणि हे सांगतोय मी याचं ही केलंय त्याचं ती केलं काय करतील तर कोणत्या बँकेत ठेवले दाखव. पण मी बी कष्ट केलेलं आहे ना त्याला आम्ही नाही केले का? अरे भाऊ तू तसा म्हणतो पण आई बापाच्या शेतीतूनच तू आमचं लग्न ते केलेस ना अरे तू केले म्हणतो तर- का लग्न केले ते काय कमी झालं का करतोय माझं? पण आम्ही बी कष्ट केलं ना मी बी कष्ट केलं आमच्या ना आई बापाचं होतं ना त्यांचं त्याने केलं समजायचं मग मी खाल्लं का अरे सगळं? कोणते 20 गुंठे जास्त दिलेत अरे त्याचं ते 20 गुंठे पडिकच पडलेलं आहे ते 20 गुंठ्याचं सांगतो भूषण मी काय- तुला घेऊन कोणी टाकले जा ठेवलंय? जा घेऊन तो 20 ठेवलंय. गुंठे तो ठेवलं मी काय आई ना अजून वर्ष नाही तुम्ही भांडायला लागलेत कसं आणि तो व्हायचं काय ए, म्हणतोय? मी काय मी रुपया देऊ शकत ए, नाही. थांब. तो काय म्हणतोय मी बापाचं केलंय बरं एकत्र असताना केलंय ना तुझं लग्न नवीनच झालं त्यावेळेस पण मी बी काम करीत होतो ना मग आता लग्न बी नव्हतं झालं. लग्न आता काय केलं. म्हणतोय? मी बापाचं केलंय मी बापाचं केलंय मग मी आईचं घालायचं अरे काय पण तू शांत ऐकून घे. लग्न केलं परत तुझं केलं वर्ष श्राद्ध घातलं जिथं तिथं सगळ्या पाईपलाईनी मोटरा म्या करून दिल्या तर आम्ही कशी बी ऐकते कष्ट केलं ना. बघ तुझी बायको कशी ऐकते अरे सगळं. अहो, पण तुमच्या म्हटलं, दोघांच्या अरे, सगळं ऐकते. बायकांनी, माझ्या आई बापाने तर दोघांच्या बायकांनी विचारलं का पाणी पिलीस का आलीस बसलीस हा धरताय पाणी पे हा आता शिक्का मी मानल्यावर जाऊ दे ना तो पिशीला हात लावला तर नुसतं त्यांना एवढा झिनका आला तर ते देतील ना पाणी. आम्ही ते उगाच झालं बघितलं कसं वागतोय? कसं बोलतोय या ना, अख्खा बायको बायको आहे ना आतमध्ये त्याला काय फुकितीन काय नाही तेवढं तू दे घेत आम्हाला तेवढं तू अरे दे ना, घेत. पहिला असं नव्हतं करीत आता काय झालं त्याला काय माहिती? एवढं वर्ष श्राद्ध झालं ना मीच येणार नाहीये वहिनीकडे नाही ना अश्विनीकडे नाही कोणाकडेच तुला नाही. यायचं ते ये नाहीच येणार मी आता नाही तर नको येऊ. मला पण तुमच्यामध्ये हिस्सा पाहिजे वावरामध्ये काय काय घ्यायचं की तू म्हणतो ना याला मी किती गुंठे जास्त दिली ते काही मला सांगायचं घे ना. नाही याला द्यायची नाही जास्त आणि तू घ्यायची नाही मला हिस्सा पाहिजे घे बापाच्या नावावर काही तो राहिलेलं कसं नाही. वागतोय बघितलं का मग तेच घे ना ध्यानात घे. त्याला कळायला पाहिजे ना, आई बापाची प्रॉपर्टी सगळे दोघा भावाच्या नावावर करून घेतलेली आहे. त्यांनी लगे मागच्या महिन्यात लगे खरेदी पालटवली लगे बायकोच नावावर केलं 4 एकर. दोघं चॅप्टर आहेत तुम्ही हा. बहिणीला ठेवलं असं गरीब आहे म्हणून असं नाही करायचं मी काय रुपया देऊ शकत आणि नाही मी जर- माझ्या संग वाद नाही का? याला म्हणा वर साधा नको घालू तू पंचायती नको करू दोघं बायकोच्या ताब्यात घालून पाहिजे नका, मी माझ्या आईचं घालीन वर्ष श्राद्ध. दोघं मी घालणार आहे तू नको काळजी करू याला जाऊन दे घालून घालून दे ना. सांगतो तर मी बापाचं लग्न केलंय बहिणीचं दोघं केलंय बायकोच्या ऐकायला लागलात. ए, हे मी सांगतो नाही त्याच्या ऐकत. बायकोचं ए, भविष्य सांगतोय. मी नाही ऐकत बायकोचं ती म्हणते आपण घालू चल आणि याचं काय आहे का नाही त्याला नसलं घालायचं तर मी घालीन दोघं घालू नका तू नको घालून किंवा नाही घालीस मी गरीबी असून मी घालते माझ्या पद्धतीने आणि याच्यात तर पुरीचं लग्न झालंय पोरग शिकत आहे तरी याला काही समजाना अजून त्याला समजू त्याला ना होत झालं, बायकोच्या त्याला ताब्यातला नाही. आणि मलाच म्हणतोय असं केलंय तसं केलंय मलाच मांडतो रोज त्याच्या 20 गुंठ्याचा 20 अरे गुंठ्याचा दाद्या तू कामाला जातो शेतीचं बघतो ह्यो कामाला जातो शेतीचं बघत त्याचं पोरग शिकत आहे पुण्याला तरी तुम्ही एवढतात का रे हा? नसेल ए, तुम्हाला- बाकी चौकशी नको करू तू ए, भाऊ, तू आहे ना नाही घालायचं तुला. नको, तू नको, घालूच नको, तू. नकोस. तू घालू नको पण बोलू नको तुला मी आता सांगते तू ही सांगायला आली का लहान असून हे ज्ञान पाजवायला मग तुम्ही घाला ना बोलू नको ना एवढं वर्ष वर श्राद्ध बाबा. घाला ना तुम्ही तुला नाही, नाही सांगणार मी, ए, तुम्ही जाई ना. घाला. तुला नसलं घालायचं ना तू घालू नको वाल वाल काय करू नको आणि आमच्या दाराने भांडत नको बसू तो याला तिकडं बस तिकडं तुला कट्टा दिलाय माया कट्टर मी मग आमच्या तर मध्ये तुला विषय घ्यायचा ना घराबाहेर तिकडे जातं,
एवढल्या एवढल्या घरांनी राहतात आणि शायनिंग मारितात. ताडी तू शांत बस. याला काय करायचं ना त्याच्या पद्धतीने करू दे. दादा तू नको घालू मी दी मी पिशवी अश्विनी ती जाऊ दे मला. चल तुम्ही बाई नको तुमचं असं काय भांडणं येतं. इकडं भांडतोय तुमचे लेकरं मोठाले झाले तर यांना कळत नाही. नको जाऊ नका राहता. नाही जाते मी. ती पिशवी ती माझी. चल जाऊ दे. नको कशाला राहते घालते मी माहिती काय पिशवीमध्ये काय तुम्हाला काय करायचं पिशवीमध्ये काय करायचं पिशवीचं. आता आल्या तर 8 दिवस राहा आणि काय नाही काय बोललाय. आज माझा नवरा आधी तुमचा भाव आहे. आधी तुमचा भाव आहे. मी मोठा आहे सगळं. आता तुमचा झाला ना. तुमचा भाव आहे तुमचा भाव आहे. आता जी घरात सांगन तिचं बाहेर करतो. ते आपली बघतो कसं तुम्ही गावावरून आल्या म्हणून हातातली पिशवी द्यायची म्हणून गप्पा मला काय करायचं. पिशवी मला काय माहिती नाही जा तिकडे घरात. तो बी अश्विनी जाऊ नको. त्याची बायको काय करते झाडू कशी काय उकर मी बी जातो. मला जाऊ दे त्याला काय उकर तेवढं उकर चला घरी. काय नाही बोल तू. मी जातो. मी माझ्या पद्धतीने मी काय म्हणतो ऐकून घे. तिने नाही घातलं म्हणजे काय ते काही नाही. मी घालतो. तू काय लय टेन्शन नको घेऊ. तू काय पद्धतीने घाल. मी माझ्या पद्धतीने घालेन. तू काय याड लागलं का काय तिकडे घालीत वर साध तुला काय समजत का थोडं भांडण चालले तर मग काय करायचं. मग थांब ना 2 दिवस तू ते गप्पस. अरे 8 दिवस टाइम आहे. तू थांब मी घालतो. काय माय काय मी काय तुमच्या तिघाचे आई बाप आहे. तिघांनी मिळून घाला. आज भांडण करू नका. तू बाजू तुझा तिकडे तू तिकडे जा. चहा पाणी तर करून द्या. जीव घेऊ घाल जा. शांत बसायचा जरा. मी आलो रे अश्विनी. बाई एवढं माझ्या आई बापाने कमवून ठेवलंय आणि त्याच्यात हे भाव भांडणं करायला लागले. ते भावजाईचं तोंड इकडं ह्या भावजाईचं तोंड तिकडं. ते भाव तसा हा भाव असा. लहानपणी आम्ही एवढं वावरात येऊन खुरपायचं पाणी द्यायचं आईच्या पाठीमागं. आता इथं आई पण नाही तर हुरहुरल्यावानी वाटत आहे. आता मी काय करते घेते पिशवी निघून जाते. आता यांचे ना लय भावजाय बेकार. दोघं भावांना केलं त्यांनी भांडल्या. एकातली एक ठेवले नाही त्यांनी भाव पण. आता मी काय करते जातेच. आता बघते काय करतात काही नाही. जाते निघूनच. जी गाडी भेटन त्याने आता बघते पुढे अश्विनी वहिनी. वहिनी कुठं गेली काय नाही. मळ्यात गेली का काय माहिती बाई. अश्विनी वहिनी बाई इथं झोपली. मला आपली पिशवी उचला. इथं झोपली असं. ती झोपली ही रानात गेली. भाव कुठं गायब झाले काही नाही. त्यांचं काही खरं दिसत नाही. जाते मी आता. काय इथं आई बापाने कोण नाही आता राहिलं. अश्विनी वहिनी अश्विनी वहिनी अगं बाई इथं का झोपली. अगं उठ ना. चालले मी चालले ग. चांगल्याच बापा चालल्यात बाई यांच्या. एक नदी एक झोपली. यावं का नाही यांच्या दारात. आवाज येत होते काय ना. झोप लागली काय झालं काय वळायला. पुढे गेला पेन कुठं दिसना मी कुठं गेले काय ते बॅग दिसना इथं. भैया काही पण सगळ्याच रस्त्याला चाललं काय या. याने तो काही भावाला सांगितलं नाही मला काय म्हणलं नाही. कुशल निघाल्यात. वर्षात 8 दिवस आले काय बाई यांना म्हणावं. ताई
एक मॅडम झोपली घरात, एक झोपली काय माहिती, एक भाऊला लग्न आम्हाला. चालले माझ्या घरी कमून माझी चालले आता. काय माहिती आई तुम्ही काय म्हणलं नाही काय रे? आता तू घेतलं झोपून, हे गेला तिकडे, त्या वहिनी कुठे गेल्या, ते दुसऱ्या गेला कुठे. मी आले ते आई करून ताई तुम्ही मागच बघा ना. आई बाबा होती तर होतं अहो, पण तुम्ही बाबा. उठवायचं ना मला आणि तुम्ही पिशवी घेऊन निघाले कुठे भावाला सांगितलं नाही काय नाही ते काय म्हणते मला रडायला काय झालं तुला? रडायला काय झालं मी टायर पंक्चर झालं गाडी पंक्चर. का विचारिलं नाही की नाही का ताई रे तू खाल्लंस का बसलीस का चाललीस. मग तुला जेवण नाही घातलं. अहो इथं रोजच्या कडे मोठ्या मोठ्या गोष्टी करतो बाबा. काय काही खरं नाही. ते ताई चालले तर मी काय द्यायचं सगळं काम नव्हतं सोडून. आणि रडत आहेत. कर ना तू काय का मी कुठं तुला नाही म्हणले म्हणून. या जा लवकर. तू उलट्यावरून तू बोलून गेली दिलं. रे मोठ्या. जाऊ बाईला मी एक आणि आल्यापासून उलट्यावरून नाही नाही, बोलत आता मी येणारच नाही बाबा तुमची इथं. तुमची इथं आलं का तुम्हाला असं वाटतंय काय काय लाजी का काय आमची. आणि तुम्ही असं सांगायचं तरी तुम्हाला काही आता तू झोपली तुला आवाज येते वहिनी अश्विनी वहिनी अश्विनी वहिनी अश्विनी वहिनी तर हा म्हणे ना हो म्हणे ना. मी काय म्हणते तुम्हाला उठवायचं खालून रडायला तुम्हाला कोणी काय बोलले मला एक म्हणा ए, काय झालं हे बघा काय रे बाबा तुझी बायको घेतलं झोपून ही गेली रानात. ह्यो गेला कुठं तू गेला कुठं मग काय करायचं तुमची इथं येऊन. कोणी विचारलं का ताई तू जेवलीस का? मागे सर त्यांचं ऐकू दे मला मागे सर. ह्यो तर असा घोड्यावरच येतोय. अरे पण तुला सांगितलं होतं ना 2-4 दिवस थांब. तुला काय झालं एवढं रडायला? आता आमचे अरे, काम पण चालू कोणी होतं ना. विचारलं का ताई तू भाकर खाल्लीस का मग तू त्या चहा आजीने होती पिलीस तुझ्यापाशी. का? ती घेतलं तिने झोपून विचार बरं तिला जागी होती का? खाली बस ऐकू दे ना. ही गेली रानात मग आता तू काय कुठं चालली? तू कुठं चालली? चालले बाबा माझ्या घरी मी माझ्या आईचं घालीन तिकडे वर्षीच राहत तुम्ही तुमच्या तू तुझं पद्धतीने घालू घाला. नको काय नको. मी माझ्या पद्धतीने घालीन. तू वर सध्या दिशी ये. बाकी काही पंचायती करू नको आणि काही नको. तुला जायचं तर जातोय नवऱ्याने बोलीला असलं तर रडू पिडू काय नको. माझ्या हे नवऱ्याला काय घालणार नाही तर झालं. हे झापे येतं हे काय घालणार दिवस नाही राह तू इथं. नीट मी बोल. आईचं वर्ष नीट बोल झालं. म्हणजे मग मग तिला थांबायचं काम नाही का? आला भामटेवणी थांबलाय असा उभा. अरे मी विचारलं तर ती लागली पूळ का दाखल दुसरा. मग आता तिला रडू नाही यायचं का काय होईल? रडायला काय झालं तिला? हा रडायला तुला काय झालं? सांगायला लय शादी कोणाची हा. ती रडायला गाडी काय पंक्चर झाली बघ झालं? हा जरा. तीच पंचर काढलं आणि चालू परत हवा गेली त्याची. जाऊन दे गेलीत माहिती. तिला तर बायको त्या गाडीचं ती प्लेट नंबर प्लेट जरा का ठेसळू घेतली गाडी जरा तुला लक्ष काय देत केलं जा. माझ्या गाडीकडे मी दिलेले तिला 30,000 रुपये तू दिली तुला बांधून घेतली माझ्याकडून गाडी. आणि जर तुम्ही घेतलं ना, तुमचं लेकरं राहून द्या तिचं बरं. रडती बाई बरं जाऊ दे ए, करताय काय दे काय तू काय टेन्शन नको मला तुला काही जायचंय ना. सांगू नका तुम्ही. मी बाई चालले बाबा एखाद्या तिकडे कुठं आज चालले मी बाई. तुला जायचं ना हा जायचं जायचं. का? एक मिनिट जायचं ना हा जायचं. जा हा तू जा जाय तू घरी मी तू जा बाई तू जाते. घरी जा, मी जायचं बघतो. ना. नाही नाही थांबा. जा वहिनी तुम्ही घरी जा तुमचा नवरा. अगं बाई मी खुरपाय गेलते तुम्ही का म्हणाले ही होती ना घरात. जा. तुला सांगितलं व्हाय पुढे व्हाय मला पुढे काय आलं पाठवते. व्हाय पुढे लई जाटेल हे बी काय करत नाही व्हाय पुढे हा जाय जाय नको येऊ. जा. मी ए, येणार जा येऊ तू. नको माझ्या. मी पण काय दारात येणार नाही, रस्त्या बंद करणार नाही. आणि भाऊबीजीला येणार नाही. नीट बोल का? नीट बोल जरा. मला घरी असून तुम्हाला हे ए थांबता आयडिया मी नेऊन घालतो तुला. नको दादा, ए तुम्हाला जा बाबा नको वाट करू आता इथं तिला बघतो माझं मी. ए, चल व्हाय. चल. जातो मी जा. आमचा बघू तू. जा जा जा, जा नका बघू. तुम्ही जा वहिनी तुमचा नवरा लय बोलतोय. फिरून नाही यायचे तुमची इथं. हे पार येडे झालेत. बायकोचं तेव्हा ऐकतो पार येडे झालेत सगळी. बघ ना कसं हा. बोलतोय मग मला. तुला काय एवढं ही झोपली होती मग काय हिला अरे उठवायचं दादा ना. मी आवाज दिला म्हणलं अश्विनी ती वहिनी. दमली असेल काय झालं तर अश्विनी. काय नाही झोपली तिला विचार. नव्हतं काय मग झोपली एखाद्या दिवशी काय झोपाव नाही एखादी म्हणजे ताई आल्या बाई तुम्ही बसा जेवण देते तुम्हाला पाणी प्या काहीच नाही. बरं, जाऊ दे पाहिलंच तुला. नाही, ए कुठे थांब. म्हणू? म्हणजे झोपल्यावर पाहिलेलं म्हणजे पण कुठं तुला गेलती? बरं माहित झालं मी तू इथं काय येऊन करतो तू बसले कुठं म्हणून गेलती? बॅग ए घेऊन. तू कुठं गेलती? मी जर गेलते राहणार जाऊन बसले जरा वेळ आईची मला नादात आवाज आठवण आला आली म्हणून. मला नाही का मला बाई भासबी झाला काय कोणतरी हाक मारायचा म्हणून मी उठली तर उठलं कोणी दिसाना मला ताई दिसाना तिथं पिशवी दिसाना मग मला दिसलं तुम्ही आले सर तिकडे मग मी आले पळत ए, काय बरं जाऊन यांना दे. आहे ना, दोघींना पण मी आवडते, ए, मी झालेली, ते थांब, मी तुमच्या थांब, मी- दारातच येत नाही बाबा जाऊ मी दे, काय जाऊ दे. म्हणतो जाऊन दे तू काय लय लोड नको घेऊ. तुला जायचंय ना जा वर छाताला बघू आम्ही काय करायचंय तुला बोलितो मी. ते वर- त्याला वर घालायचं का नाही? तुम्ही म्हणूच नका मी माझ्या आईचं घालीन नाही तू पद्धती. नको लोड घेऊ मी बोलितो तुला त्याने घालून नाही घालून मी घालणार आहे. चल तुला बसून देतो ती गाडी गायची. हे जर चल दुबड्या दुबड्या हे जा तिला बसून दे, चल ही बरं ना जा ना तू. मी काय जाऊ कुठं ए चल बाई तुला पुढं देतो बस चल. तुम्हाला तुमच्या बायकांचं काय का तुम्ही बहिणीचं काय? ए येडे कशी. ताई हो धरा. हा, काय आहे? वहिनी, मला नको आहे तुमच्या भावाने हा दिलेत. जा त्याने दिलेत हा मला. त्यांनी दिलेत लय पैशाचे पुढे जा तिकडे. मला काय
नाही नाही माझ्याकडे आहेत माझे पैसे तुम्हालाच राहू द्या वर्ष श्राद्ध नाही ना घालायचं तुम्हाला राहू द्या तुमचे पैसे ऐका बाई ऐका डोक्याला तापच आहे मी ऐकव नाही का आता ए आणि कसं जसं होईल तसे जाते ना आता त्या. जसं होईल तसे जसं होईल तसे